सांगलीच्या एरंडोलीत सैन्याच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग झाल्याचं पाहायला मिळत आहे। हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानं ही इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे। निवडणुकीच्या कामासाठी जात असल्याची ही प्राथमिक माहिती मिळते आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर सांगलीमध्ये एरंडोलीत सैन्याच्या हेलिकॉप्टरचं हे इमर्जन्सी लँडिंग झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानं ही इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आणि निवडणुकीच्या कामासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती मिळते। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एरंडोलीत सैन्याच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग सध्या करण्यात आलंय। काय माहिती मिळते या संदर्भातली? नक्कीच गौरी, सांगली जिल्ह्यातील एरंडोली या गावामध्ये भारतीय सैन्याचं हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे। परंतु हे हेलिकॉप्टर कोठून कोठे निघालं होतं हे मात्र अद्याप आपल्याला समजू शकलेलं नाहीये। निवडणुकीच्या कामासाठी हे निघाल्याचं प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत मिळते, परंतु हेलिकॉप्टर हे एरंडोली गावावरून जात असताना हेलिकॉप्टरच्या पंखामध्ये बिघाड झाला, त्यामुळे एरंडोली गावामध्ये या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले। भारतीय सैन्याचं हेलिकॉप्टर पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आता मोठी गर्दी केली आहे। इमर्जन्सी लँडिंगबाबत हेलिकॉप्टरच्या पायलटने भारतीय सैन्याला याबाबत माहिती दिलेली आहे। त्यानुसार भारतीय सैन्याचे काही अधिकारी अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी पोहोचतील, तसेच जे इंजिनियर्स आहेत ते देखील पोहोचतील। त्यानंतर याचा बिघाड दुरुस्त केला जाईल आणि येथून हे पुन्हा हेलिकॉप्टर निश्चित ठिकाणी रवाना करण्यात येणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। गौरी, नक्कीच स्वप्नील, तर आपण त्या संदर्भातली ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय। या सर्व घडामोडींवर असेच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।